नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत गाजरांना टिकलिका लावायची रियूज आयडिया। त्यासोबतच काही किचन टिप्स आहेत। या सगळ्याच टिप्स महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशा आहेत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या सगळ्या टिप्सला। सगळ्यात आधी आपण बघणार आहोत आपल्याला युजफुल अशी असलेली बटाट्याची किचन टिप। तर इथे आपण बटाटा घेतलेला आहे। अर्धा बटाटा जर चिरून आपण भाजीसाठी वापरला असेल तर अर्धा राहिलेला बटाटा फ्रेश ठेवण्यासाठी किंवा काळा पडू नये म्हणून याला थोडंसं तेल लावायचे आणि यावरती गव्हाचं पीठ लावून या बटाट्याला आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। हा बटाटा असंच रात्रभर जरी ठेवला तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी हा काळा पडत नाही। या प्रकारे तुम्ही ही टिप नक्की एकदा वापरात आणून बघा, खूप जास्त फायदा होईल। आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेला बटाटा आहे तर तो अर्धा राहिला तरी तो फेकून न देता त्याचा पुन्हा एकदा वापर करू शकता। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पीठ यावरती स्प्रेड करायचे। पीठ लावण्या अगोदर आपण तेल देखील लावलेलं होतं। पुढची आपली टिप आहे विटॅमिन ई ची कॅप्सूल असेल तर ती घ्यायची आहे। त्याला थोडंसं असं काठी पिनाने होल करायचं आहे आणि नंतर त्यामधलं जे काही लिक्विड आहे तर ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला वॅसलिनच्या डब्यामध्ये काढायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण वॅसलिनच्या डब्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि वॅसलिन आणि विटॅमिन ई च्या ज्या गोळ्या असतात तर त्याचं जे लिक्विड आहे ते एकत्र करायचे बोटाने असं व्यवस्थित आणि नंतर ते पूर्ण असं मिश्रण आपल्या हाताला लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे वॅसलिन आपण हाताला लावल्यानंतर हातावर जर क्रॅक असतील किंवा मग जर काही जिबाळे वगैरे हाताला लागलेली असेल ती पूर्णपणे राहते आणि हात जर पूर्ण ड्राय वगैरे असतील तर ते सुद्धा पूर्ण कमी होतात। अगदी घरगुती असा उपाय आहे, नक्कीच एकदा करून बघा। या पद्धतीने तुमचे सुद्धा हात वगैरे ड्राय असतील किंवा पायाला भेगा वगैरे असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। या पद्धतीने डायरेक्टली वॅसलिन न लावता या छोट्याशा उपायाचा वापर करून बघा, आवडला असेल तर। आणि पुढचा आपला उपाय आहे किंवा टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारची एक ट्रिक आहे। घरात असलेला कपड्यांचा किंवा कोणताही स्प्रे घ्यायचा आहे जो वासाचा असेल, चांगला परफ्यूम असेल तरी चालेल, तो आपल्याला आपल्या नखांवरती असं मारून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे काय होते की नखाची छान अशी क्लिनिंग होते। एक कापूस घ्यायचा आहे आणि कापसाने आपल्याला याला असं पुसून घ्यायचं। तर बघू शकता एक स्प्रे आपण थोडासा मारल्यामुळे नखांवरती आपल्याला नेल पेंट रिमूव्हरची सुद्धा गरज पडत नाही। जर तुमच्या हातावरती नेल पेंट असेल तर तुम्हाला नेल पेंट सुद्धा याने रिमूव्ह करता येईल। अगदी कापूसच घ्यायचा आहे, कापसाने आपल्याला हळूवार असं याला पुसून घ्यायचं आहे आणि पुसल्यानंतर आपल्याकडे असतात टॅबलेट, तर त्या खराब झालेले टॅबलेट असतील आणि त्याचं रॅपर जर शिल्लक असेल ते घ्यायचे आणि त्याने आपल्याला असं हे नेल पेंट रिमूव्ह करायचं आहे। अगदी एका सेकंदामध्ये हे पूर्ण असं रिमूव्ह होतं आणि त्यानंतर आपल्याला फ्रेश अशी नखं मिळतात। तर या पद्धतीने नेल पेंट रिमूव्हरचा वापर न करता तुम्ही या स्प्रेचा वापर करून कापसाने असं नखांना स्वच्छ करू शकता। आजूबाजूला खराब झालेली नखं असतील साईडने वगैरे तर पूर्ण क्लीन होतात आणि पूर्ण याला व्हाईटनेस येतो। या पद्धतीने तुम्ही सुद्धा नखांना क्लीन करण्यासाठी ही सोपी अशी ट्रिक वापरून बघा, खूप छान अशा पद्धतीने नखं स्वच्छ होतात। 2 नखं मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवलेले आहेत, तर बघू शकता डिफरन्स भरपूर आहे। या प्रकारे तुम्ही सुद्धा नखांना क्लीन करायला ही ट्रिक वापरू शकता। तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि आपली पुढची किचन टिप आहे ती म्हणजे घरामध्ये जर खराब झालेली अशा प्रकारची किसणी वगैरे असेल तर या किसणीला काय करायचं आहे, फेकून न देता याचा पुनर्वापर आपण इथे करू शकतो। तर किसणीवरती आपल्याला काय करायचं, ही कात्री घ्यायची आहे आणि कात्रीला अशी धार लावून घ्यायची आहे। खूप छान अशी जुनी झालेली खराब झालेली कात्री असेल तरी सुद्धा चांगली धार याला लागली जाते, कारण यावरती अशा प्रकारे किसणीला जो चढ उतार असतो तर त्यावरती काय होतं की आपल्या कात्रीची धार जी आहे ती परत येते। तर बघू शकता या प्रकारे आपण कात्रीला छान धार लावून घेतलेली आहे आणि आतमध्ये व्यवस्थित पाते याचे धारदार असे झालेले आहेत। छोट्या कात्र्या असतील किंवा मोठ्या असतील, कागद कट करण्याचे असतील किंवा मग कपडे कट करायचे असतील, कोणत्याही कात्रीला धार लावण्यासाठी या छोट्याशा उपायाचा वापर करा। आणि जर हा उपाय केला तर दोन्हीही गोष्टी शार्प होतात। म्हणजे जर तुमची जर किसणी असेल आणि ती खराबही नसेल झाली तरी सुद्धा त्याला सुद्धा धार येते आणि कात्रीला सुद्धा धार येते। तर इथे जो बोल्ट असतो कात्रीचा तो सुद्धा आपल्याला थोडासा टाईट करायचा आहे
आणि हा टाईट करण्यासाठी आपण चमच्याचा वापर देखील करू शकतो। तर इथे बघू शकता कात्री जी आहे ती आता पूर्ण अशी छान झालेली आहे, चालायला लागलेली आहे व्यवस्थित। तर इथे धार आणण्यासाठी कात्रीला तुम्ही घरामध्ये असलेल्या किसनीचा वापर करून कात्रीला धार आणू शकता। किचनमध्ये उपयुक्त असलेल्या बऱ्याचशा वस्तू असतात पण आपल्याला त्या माहीत नसतात, त्यामुळे नक्कीच तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे। तर पुढची आपली किचन टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारे घरात पडलेला एखादा बॉक्स असेल तर त्या बॉक्समध्ये आपल्याला थोडंसं तूर किंवा मग तुमच्याकडे वाटाणा असेल किंवा मग अशा प्रकारची जाडसर अशी कडधान्य कोणती असतील म्हणजे गोलाकार, तूर, सोयाबीन किंवा मग वाटाणा, तर ते आपल्याला टाकायचं आहे बॉक्समध्ये एका आणि त्यावरती आपल्याला हा मसाला डबा ठेवायचा। खूप छान असा आपल्याला व्यवस्थित वापरता येतो, जिकडे पाहिजे तिकडे तो असा मऊ सुद्धा होतो। तर पुढची आपली टीप आहे याच्या पुढची, घरात पडलेले अस्ताव्यस्त चमचे जे असतात ते इकडे तिकडे जाऊ नये म्हणून त्याला रबर बँडने पॅक करून ठेवा, जेणेकरून ज्या कोणत्या डब्यामध्ये तुम्ही ठेवत असाल किंवा मग तुम्हाला एकत्र ठेवायचे असतील एक्स्ट्राचे चमचे अगदी व्यवस्थित राहतात। छोट्याशा रबर बँडने आपण याला एकत्र ठेवू शकतो। घरात पडलेल्या कपड्यांच्या बॅगा अशा प्रकारे जर पडलेल्या असतील, तुम्हाला घरच्या घरी जर एक पर्स बनवायची असेल तर याचा वापर करून तुम्ही पर्स देखील बनवू शकता। आपल्याला पिशवी जी आहे ती फोल्ड करून घ्यायची, म्हणजे आतली बाजू जी आहे ती बाहेर करायची, जेणेकरून याच्यावरची डिझाईन दिसणार नाही आणि ती आतमध्ये जाईल पूर्ण। त्यानंतर वरची बाजू फोल्ड करून आतमध्ये फोल्ड करायची आहे। एक पेपर घ्यायचा आहे आणि तो पेपर सुद्धा फोल्ड करून असा आतमध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर एक डबल टेप घ्यायचा आहे आणि हा पेपर जो आहे तो पिशवीला असा स्टिक करून घ्यायचा। आपण पेपर यासाठी ठेवलेला आहे की यावरती जे हँडल आहे पिशवीचे तर ते पूर्ण हँडल जे आहेत ना तर ते हातामध्ये अडकू नये किंवा यामध्ये आपण जे वस्तू ठेवणार आहोत ते सेफली व्यवस्थित बसाव्या, यासाठी आपण कागद फोल्ड केलेला आहे आणि या कागदाचा इथे बॉक्स तयार झालेला आहे। बघू शकता हा जो पॅकेट सारखा पोर्शन तयार झाला, याच्यावरती जी काही पिशवी राहिलेली आहे ना तर त्याला आपण फोल्ड करणार आहोत। तर याला फोल्ड करत असताना थोडंसं असं एकदा डबल फोल्ड करायचं आहे, एका बाजूला तिकडे कागद लावला तिकडे आणि दुसरी जी बाजू आहे ती अशी थोडीशी वरतून फोल्ड करायची आहे। जी शेवटी इथे वरती राहिलेली बाजू आहे ना ती एकदम पिशवीच्या बुडाची बाजू आहे, तर ती अशी व्यवस्थित फोल्ड केली की मग यावरती आपल्याला पाहिजे तसं डेकोरेट करता येतं। कोणतेही स्टिकर असतील तुमच्याकडे तर ते लावू शकता यावरती। माझ्याकडे ते स्टारचे स्टिकर होते ते मी लावलेले आहेत। तर पर्स छान अशी डेकोरेट झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेल्या पर्सला डेकोरेट करू शकता। तर इथे आपली पर्स जी आहे ती छान अशी डेकोरेट करून झाली आणि ही वापरायची कशी ते पण सांगते तुम्हाला। इथे डबल टेप लावलेला आहे त्यामुळे आपली ही पर्स जी आहे त्याचं हुक तयार झालेलं आहे इथे, म्हणजेच बटन तयार झाले सेंटरचं। जशी रेडीमेड पर्स असते तशीच ही पर्स आपण घरच्या घरी एका टाकाऊ पिशवीपासून बनवली, ना याला कट केले ना कुठे स्टिच केले तरी सुद्धा ही पर्स छान अशी तयार झालेली आहे। यामध्ये पेन ठेवू शकता, पैसे किंवा मोबाईल काही तुम्ही याला ठेवू शकता। अचानक वेळी तुम्हाला तुमची पर्स सापडत नसेल तर ही पर्स सुद्धा तुम्हाला बनवून घेऊन जाता येईल बाहेर आणि याला छान डेकोरेट जर केलं तर ही पर्स पिशवीपासून बनवलेली आहे असं याला कोणी म्हणणारही नाही। तर इथे आपली पिशवी जी आहे ती अशी मी फोल्ड करून याची पर्स बनवली। तुम्हाला आवडली की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आता गाजरांना टिकली का लावायची असं मी सांगणार होते तुम्हाला। तर इथे काय केले, आपण टिकलीची डबी घेतलेली आहे आणि ही टिकलीची काचेची डबी आहे। तर याला आपण काय करायचं आहे, रिकामी झाल्यानंतर ही डबी फेकून देण्याऐवजी याचा वापर करायचा आहे। जर आपल्याकडे पिलर नसेल, म्हणजे आता बघा चिप्स वगैरे करायला सुरुवात होते तर बटाट्याचं सुद्धा साल काढायचं असेल तुम्हाला तरी याचा वापर करू शकता किंवा मग गाजराचं साल काढायचं असेल तरी सुद्धा याचा वापर करू शकता। गाजराची साल काढण्यासाठी टिकल्याच्या डबीचा असा वापर केला तर धारदार टोकाने याची छान अशी साल निघाली जाते आणि पूर्ण साल निघाल्यानंतर आपण याला छान असा याचा हलवा वगैरे बनवण्यासाठी या गाजराचा वापर करू शकतो। साल काढण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नसेल तुमच्याकडे, पिलर खराब असेल किंवा मग दुसऱ्या कुठल्याही पर्यायाने तुम्हाला साल काढता येत नसेल तर या छोट्याशा ट्रिकचा वापर करा। एका टाकाऊ वस्तूपासून तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये पिलर तयार करू शकता।
तर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा गाजरं सोलण्यासाठी किंवा मग बटाट्याचे वेपर्स करायचे असतील तुम्हाला तर बटाट्यावरची साल काढण्यासाठी सुद्धा या छोट्याशा तुकड्याचा वापर करू शकता। जी काही टिकल्याची डबी आहे ही, तर या टिकल्याच्या डबीचा वापर करून आपण इथे गाजरावरची पूर्ण साल अशी काढून घेतलेली आहे। तर ही गाजरावरची पूर्ण साल मी इथे काढलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे मी तुम्हाला पूर्ण साल काढल्यानंतर हे गाजर अशा प्रकारे इथे तयार झालेले आहेत ते दाखवते। बघू शकता सोप्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही काकडीची साल असेल, गाजराची साल असेल किंवा बटाट्याची साल असेल काढण्यासाठी या छोट्याशा टिकलीच्या डबीचा वापर करू शकता। तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघत असाल आणि कधी कमेंट करत नसाल तर नक्की कमेंट करा, जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे की नाही किंवा कुठपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचलेला आहे हे पण मला कळतं। आणि नवीन असाल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा, जेणेकरून आपल्या चॅनलला सपोर्ट होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपला आणि फेसबुकला सुद्धा तुम्ही शेअर करू शकता। व्हिडिओ लाईक नक्की करत जा आणि नवीन असाल तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला सगळ्या लाईक करत जा। पहिले व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या। आणि आजच्या सगळ्या किचन टिप्स होत्या, रियूज आयडिया होत्या, बऱ्याचशा टिप्स खूप जास्त युजफुल होत्या, वापरात आणण्यासारख्या होत्या। आवडल्या की नाही नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की खरंच शेअर करा। आणि आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला आहे त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।